आलेलं आहे, हे परमेश्वराकडून आमच्यासाठी आलेलं आहे, हे परमेश्वराकडून आलेला आमच्यासाठी संदेश आहे प्राण. हालेलुया. सो प्राण, आम्ही जो शेवटचा काळ आहे किंवा शेवटचा समय आहे त्याबद्दल प्राण आम्ही जाणून घेणार आहोत की शेवटच्या दिवसामध्ये काय होणार आहे, कुठल्या कुठल्या घटना घडणार आहेत आणि प्राण याबद्दल सविस्तर प्राण आम्ही या 7 दिवसामध्ये जाणून घेणार आहोत. आणि प्राण आज आम्ही बघणार आहोत प्राण की परमेश्वराचं वचन हे शेवटच्या काळापर्यंत किंवा शेवटच्या काळासंबंधी आम्हाला देवाच्या वचनातून काय सांगतं याबद्दल आम्ही आज बघणार आहोत प्राण. आणि या समय प्राण एक वचन आम्ही वाचूया, मत्तयाचा 24वा अध्याय वचन 13. मॅथ्यू 24:14. मत्तई 24:12 आणि 13. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. हालेलुया. प्रियानो, या वचनामध्ये ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत, हालेलुया, या वचनामध्ये लिहिलेले की जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. हालेलुया. सो प्रियानो, मला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. हालेलुया. मध्येच आम्हाला सोडून जायचं नाही. प्राणू, या प्रवासादरम्यान अनेक गोष्टी प्राणू आमच्या जीवनात येणार, अनेक समस्या आमच्या जीवनात येणार, परंतु प्राणू या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला प्रभूमध्ये टिकून राहायचं आहे. हालेलुया. आणि देवाचं वचन या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगतं प्राणू, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. ज्याच्या त्याच्यासाठी हे वैयक्तिक वचन आहे प्राणू, की जो व्यक्ती शेवटपर्यंत प्रभूमध्ये टिकून राहील, प्रभूपासून बहकणार नाही, देवाच्या वचनापासून बहकणार नाही, दुसरीकडे जाणार नाही, प्रभूला सोडणार नाही. किती जरी छळ, अपमान, निंदा आल्या, कितीतरी प्रभूमुळे त्रास सहन करावा लागला, तरी प्राणो जो शेवटपर्यंत टिकून राहील, देवाचं वचन सांगतं त्याचंच काय होणार आहे, काय होणार आहे. कधीपर्यंत टिकायचं आम्हाला, कधीपर्यंत. सो प्राणो, ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सो असं का बरं लिहिलेलं आहे प्राणो, की जो शेवटपर्यंत टिकून राहील? कारण प्राणो, पुढचा जो वेळ आहे तो कसा आहे, अत्यंत भयानक असा आहे. हालेलुया. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतो, 2 तिमोथेयाचा 3रा अध्याय वचन 1. दुसरे तिमोथेयाचा 3रा अध्याय वचन 1. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. हालेलुया. प्रियानो, मला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. आणि या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, पौल जो आहे, जो तिमोथेला जे त्याने 2रं पत्र लिहिलेलं आहे त्यामध्ये तो लिहित आहे की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. आम्हाला काय समजून घ्यायचं आहे, की शेवटी कसे दिवस येतील, कसे येतील, जोरात सांगा, जोरात सांगा. आनंदाचे दिवस येणार आहे का? कसे दिवस येणार आहे? कठीण, ज्या मला सहन करण्यासाठी किंवा त्या वेळेतून जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास होणार आहे, खूप कठीण जाणार आहे. ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. प्राणो, परमेश्वर आज आम्हाला ही संधी देत आहे प्राणो, त्याच्या वचनाच्या द्वारे आज तो आम्हाला सांगत आहे की तू समजून घे, तू लक्षात घे, तू ध्यानात घे की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील आणि या कठीण दिवसामध्ये आम्हाला प्राणो टिकून राहायचं आहे. हालेलुया. आणि जो या कठीण दिवसामध्ये टिकून राहणार आहे प्राणो, देवाचं वचन सांगतं त्याचंच तारण होणार आहे. हालेलुया. सो प्राणो, ज्या प्रकारे आणखी वचन 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र. माझे प्राणो, जो शेवटचा काळ असणार आहे किंवा जी संकटे येऊन ठेपणार आहे ती या प्रकारची आहे प्राणो, की ज्या कठीण काळामध्ये आम्ही बघतो की माणसे कसे होणार आहे, स्वार्थी, स्वतःवर प्रेम करणारे. हालेलुया. सो आम्ही बघतो की कुठे जरी गेले तर सेल्फी चालू होतात, आहे की नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जरी गेले, मग ते खूप अडचणीचं ठिकाण असलं तरी प्राणो तिथे जाऊन ते सेल्फी घेतात. स्वतःचे पोस्ट, स्वतःचे प्राणो वेगवेगळ्या प्रकारे पिक्चर असेल, व्हिडिओ असेल प्राणो ते अपलोड करतात.
आम्ही बघतो की प्राणो सगळ्या प्रकारे प्राणो ते स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. प्राणो मनुष्य जो आहे किंवा माणसं जे आहे ते स्वतःवर जास्त प्रेम करू लागले आहे. प्राणो पूर्वीचा काळ असा होता की प्राणो आई बापावर प्रेम केलं जायचं, लेकरांवर प्रेम केलं जायचं, कुटुंबावर प्रेम केलं जायचं, देवावर प्रेम केलं जायचं. परंतु आताचा काळ जर आम्ही बघितला प्राणो तर या काळामध्ये आम्ही बघतो की माणसे कसे झाले आहे, स्वार्थी, फक्त स्वतःचाच लाभ करून घेण्याच्या प्रयत्नात ते आहे. आणि प्राणो हे एक चिन्ह आहे प्रभूच्या येण्याचं, हे कठीण काळाचं एक चिन्ह आहे. आणि पुढे लिहिलेलं आहे प्राणो, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी. सो प्राणो आज आम्ही बघतो की असे कित्येक लेकरं आहे प्राणो जे आपल्या आईबापाचा मुळीच मान राखत नाही. आम्ही बघतो प्राणो न्यूजपेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या आम्ही बघतो प्राणो की आईबापाला सुद्धा मारून टाकलं जाते पैशासाठी, वेगवेगळ्या कारणासाठी. सो प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे देवाचं वचन शेवटच्या काळ संबंधाने सांगत आहे की शेवटचा जो काळ आहे तो असा असणार आहे की ते आई बापास न मानणारी. प्राणो अनेक माता या ठिकाणी येतात प्राणो, ते इतकं रडतात प्राणो, त्या सांगतात की सिस्टर माझा मुलगा मला मारहाण करतो, त्रास देतो, मुली ऐकत नाही. प्राणो इतक्या समस्यांना प्राणो ते ज्यावेळेस आमच्याशी सोबत ते बोलतात प्राणो ते सांगतात की माझी मुलगी मला त्रास देते, माझा मुलगा त्रास देतो, व्यसन करतो, अनेक प्रकारे प्राणो आम्ही बघतो की इतका भयानक भयानक गोष्टी ते आम्हाला सांगतात की आमचे स्वतःचेच मुलं आम्हाला खूप त्रास देतात. हालेलुया. सो प्राणो आम्ही बघतो की प्रभूचं वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगतं की तू आपल्या आईबापाचा काय कर, सन्मान कर, मान राख. परंतु प्राणो देवाच्या वचनाच्या विरोधात आता सर्व काही होत आहे. कारण देवाचं वचन सांगतं की शेवटच्या काळी अशा घटना घडतील, अशा गोष्टी घडतील. परंतु प्राणो जे प्रभूच्या भयामध्ये आहेत, तुम्ही अजूनही बघत असाल प्राणो, ज्या आजूबाजूलाही तुम्ही बघत असाल की जे प्रभूचं भय मानणारे आहे, परमेश्वरामध्ये आहे प्राणो, ते अजूनही आपल्या आईबापाचा सन्मान करतात. हालेलुया. सो मी माझ्या वडिलांबद्दल एक गोष्ट सांगू इच्छिते प्राणो की माझ्या वडिलांनी माझ्या आजीचा पण खूप सांभाळ केला, आजोबांचा पण खूप सांभाळ केला. आणि प्राणो आतापर्यंत देखील प्राणो ते त्यांच्या आई बापाचा इतका सन्मान करतात प्राणो. खूप काही गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकून घेतो. सो प्राणो आम्ही बघतो की जे प्रभूमध्ये आहे, जे परमेश्वराच्या भयामध्ये आहे प्राणो, अजूनही असे लेकरं आहे की ते अजूनही प्राणो आपल्या आईबापाचा खूप आदर करतात, मान करतात, सन्मान करतात. हालेलुया. सो प्राणो देवाचं वचन ज्याच्याकडे आहे प्राणो तो कधीच प्राणो आपल्या आईवडिलांना तुच्छ मानणार नाही, तो कधीच आपल्या आईवडिलांचा अनादर करणार नाही. आणि प्राणो जेही लेकरं तुम्ही बघाल की जे प्रभूमध्ये नाही, जे आपल्या आईवडिलाचा अनादर करतात प्राणो, त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही बघाल की किती भयानक अशा समस्या आहे. जरी आईबाप कुठल्या गोष्टी बोलत नाही परंतु त्यांच्या अंतःकरणातून ज्या गोष्टी निघतात प्राणो त्या लेकरांच्या जीवनामध्ये काम करतात. माझे प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की तू आपल्या आईबापाचा सन्मान कर म्हणजे तू दीर्घायुष्य होशील. परंतु आम्ही बघतो की कित्येक असे मुलं असतात प्राणो की ते अर्ध्यावरच तरुणपणातच आपलं जीवन ते संपून टाकतात. ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात जातो प्राणो, आपोआप प्राणो जे नियम, जे शाप प्राणो मी बघतो बायबलमध्ये दिलेले आहेत ते आपोआप त्या व्यक्तीच्या जीवनावर येतात प्राणो. कोणी बोलो न बोलो, कोणी शाप देवो न देवो, आपोआप नियमशास्त्राचे जे शाप आहे प्राणो त्या व्यक्तीवर येतो. कारण ज्या प्रकारे एका ठिकाणी देवाचं वचन सांगतं की जो आपल्या आईबापाचा सन्मान करत नाही तो शापित असो. हालेलुया. म्हणून प्राणो मी विनंती करते की आपल्या आईवडिलांचा तुम्ही सन्मान करा. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की शेवटच्या काळी अशा घटना घडतील की ते आपल्या आईबापाला मानणार नाही. आज प्राणो आम्ही बघतो की मुलं प्राणो मोबाईलच्या इतक्या आहारी गेलेले आहे की मोबाईलपेक्षा प्राणो त्यांना कुठलीच गोष्ट प्रिय वाटत नाही. बरोबर आहे की नाही? त्यांना वाटतं मोबाईलच आमचं जग आहे, आम्हाला आईवडिलांची गरज नाही, कशाचीच गरज नाही. हालेलुया. सो प्राणो ह्या सर्व गोष्टी देवाच्या वचनानुसार घडत आहे प्राणो. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाडखोर, असंयमी.
तर प्राणो आज मी बघतो प्राणो की आजकालचे जे लेकरं आहे, जी तरुण पिढी आहे प्राणो, त्या तरुण पिढीमध्ये मुळीच संयम नाही. आणि त्यामुळे प्राणो मी बघतो की कितीतरी प्राणो जे रेप वगैरे होतात प्राणो, ह्या सगळ्या गोष्टी त्यातूनच घडत आहे. कुठल्याही प्रकारचा संयम प्राणो त्यांच्या शरीरावर नाही. त्याचबरोबर प्राणो मी बघतो की मोबाईलच्या माध्यमातून पण अशा अनेक गोष्टी त्यांच्या समोर येतात की प्राणो त्यांचा संयम ते कायमस्वरूपी टिकून ठेवू शकत नाही. कारण इतक्या काही गोष्टी प्राणो मोबाईलच्या माध्यमातून तरुण पिढीच्या समोर येतात की प्राणो ते आपोआप एखादं पाप करण्यासाठी प्राणो ते परावृत होतात. त्यांच्या ज्या भावना असतात त्या परावृत होतात. म्हणून प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्राणो, असंयम म्हणजे ज्यांचा स्वतःवर संयम नाही, कंट्रोल नाही, वासनेवर नाही, त्याच्या भावनेवर नाही. आणि म्हणून प्राणो मी बघतो की कुठल्याही प्रकारचा विचार ते करत नाही प्राणो. आणि याच्यातून प्राणो मी बघतो की कित्येक तरुण मुलींचं जीवन बर्बाद होत आहे प्राणो. कित्येक मुली याला बळी पडत आहे प्राणो. आम्ही बघतो प्राणो, तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचत असाल तर किती भयानक घटना घडत आहे प्राणो. म्हणून प्राणो जे लेकरं देवामध्ये आहे, भयामध्ये आहे, जे वचनामध्ये आहे प्राणो, परमेश्वराने त्यांना संयम दिलेला आहे. हालेलुया. सो प्राणो आम्ही बघतो की शेवटच्या काळामध्ये ह्या घटना घडतील. जे असंयमी आहे, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारे. आम्ही बघतो की प्राणो ह्या काळामध्ये अनेक असे क्रूर प्राणो लोक आम्हाला बघायला मिळतात प्राणो. तुम्ही जर न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल की कित्येक पती आहे की त्यांनी आपल्या पत्नीला मारलं प्राणो. काही दिवसापूर्वी प्राणो एक माढामध्ये एक घटना घडली. एका पतीने काय फोडलं? डोकं फोडलं प्राणो. किती ह्या गोष्टी आम्ही बघतो की किती भयंकर स्वरूपाने होत आहे. आणि ह्या चिन्हावरून प्राणो, ह्या सर्व गोष्टीवरून आम्ही ओळखू शकतो की हे दिवस कठीण आहेत. हालेलुया. या दिवसामध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे. ज्या ज्या गोष्टी या वचनामध्ये दिलेल्या आहे प्राणो, या गोष्टीतून कुठलीही गोष्ट आमच्या जीवनात असता कामा नये. हालेलुया. या गोष्टीच्या विरोधात जर आम्ही चाललो तरच आम्ही टिकून राहू प्राणो. जर या गोष्टी आमच्या जीवनात असतील तर प्राणो आम्ही मुळीच टिकणार नाही. आणि ज्या प्रकारे प्राणो देवाचं वचन सांगतं की चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील. त्यांच्यापासून दूर राहा. हालेलुया. या सगळ्या गोष्टीपासून आम्हाला दूर राहायचं आहे. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. अशा प्रकारचे दिवस येत आहे आणि इवन आलेले आहे प्राणो. आम्ही अनुभवत आहोत. आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टीचा अनुभव, अनेक उदाहरणं आम्हाला दिसून येत आहे. आणि देवाचं वचन सांगतं की या सर्व गोष्टीपासून आम्हाला काय करायचं आहे? काय करायचं आहे? जर आम्ही दूर राहिलो नाही तर आमचा बचाव होईल का प्राणो? आमचं तारण होईल का? नाही. म्हणून प्राणो ज्या ज्या गोष्टी आम्ही या वचनात बघितल्या प्राणो, या सर्व गोष्टीपासून आम्हाला काय करायचं आहे? दूर राहायचं आहे प्राणो. पुढे ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं प्राणो, वचन 6 मध्ये, त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की जे घरात हळूच शिरून पापाने भारवलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करतात. हालेलुया. माझ्या प्राणो मी बघतो की स्त्रिया ज्या असतात त्या खूप भावुक असतात है की नाही. आम्ही बघतो की सर्पाने अगोदर कोणाला भुरळ पाडली? आदामाला पाडली का? प्राणो मी बघतो की ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की अशा भोळ्या स्त्रियास वश करतील. परंतु प्राणो आम्हाला कोणीही कशा प्रकारेही शिकू द्या, परंतु जर देवाचं वचन आमच्याकडे आहे तर आम्हाला कोणीही वश करू शकणार नाही. कोणीही चुकीच्या गोष्टी आम्हाला सांगणार नाही. आणि जरी सांगितलं प्राणो तर आम्हाला लगेच कळून येईल की ही व्यक्ती आम्हाला चुकीचं सांगत आहे, देवाच्या विरोधात सांगत आहे, देवाच्या वचनामध्ये असं नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून येतील ज्यावेळेस तुमच्याकडे देवाचं वचन असेल. कोणीही तुम्हाला वश करू शकणार नाही. कोणीही प्राणो चुकीच्या गोष्टी, चुकीच्या वचन तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु त्यासाठी प्राणो देवाचं वचन आमच्याकडे असणं गरजेचं आहे प्राणो.
हालेलुया. पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की यानेस व आंब्रेस यांनी जसे मोशेला अडविले तसे हेही सत्याला अडवितात. यानेस आणि आंब्रेस कोण आहे? कोण आहे सांगा बरं, माहिती आहे? वचन 8 मध्ये वाचा सिस्टर, वाचा वचन 8. यान्नेस व याब्रेस यांनी जसे मोशेला अडविले तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक भ्रष्टबुद्धी बनविलेले व विश्वास संबंधाने पसंतीत न उतरलेले असे आहेत. यानेस आणि आंब्रेस कोण आहे? नाही माहिती? मला वाटतं एकदा सांगितलं होतं. ओके, आम्ही वाचूया निर्गम याचा 7वा अध्याय वचन 11. मग फारोने जाणते व मांत्रिक बोलाविले, मिसरांच्या त्या जादूगिरींना सुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योग्य तसाच प्रकार केला. या ठिकाणी ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, वचन आम्हाला सांगतं मग फारोने जाणते व मांत्रिक बोलविले. सो प्रियानो, बायबलमध्ये या ठिकाणी त्यांचं नाव दिलेलं नाही आणि बायबलमध्ये फक्त एकदाच या ठिकाणी प्रियानो त्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. बायबलच्या व्यतिरिक्त जे पुस्तक आहे प्रियानो, तालमुद आहे, त्यामध्ये आणि मिद्राशमध्ये लिहिलेलं आहे की यानेस आणि आंब्रेस हे कोण होते? जे फारोने जादूगार बोलवलेले होते त्याच्यातले प्रमुख जे मुख्य जादूगार होते ते आहे यानेस आणि आंब्रेस. समजलं? आणखी पुढे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, मग फारोने जाणते व मांत्रिक बोलविले, मिस्राच्या त्या जादूगारांनी सुद्धा आपल्या मंत्रतंत्राच्या योगी तसाच प्रकार केला. त्यांनीही आपापल्या काठ्याखाली टाकीताच त्याचे साप झाले, पण अहरोनाच्या काठीने त्याच्या काठ्या गिळून टाकल्या. सो प्रियानो, ज्या प्रकारे हे लोक वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करून प्रियानो त्यांनी मोशेला अडवलं, सत्याला अडवलं, तसंच प्रियानो आताही प्रियानो मी बघतो की जे खोटे लोक आहे प्रियानो ते देखील वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करून प्रियानो लोकांना आणि जास्तीत करून स्त्रियांना फसवतात. हालेलुया. सो त्या काळात प्रियानो आम्ही बघतो की मोशेला अडवण्यासाठी हे लोक होते. आताच्या काळात पण प्रियानो अशा प्रकारचे लोक आहेत जे सत्याला काय करतात? अडवतात. म्हणून प्रियानो आम्हाला सावध असणं खूप गरजेचं आहे. प्रियानो, सैतान देखील प्रियानो आम्ही बघतो की त्याच्या शक्तीने काही गोष्टी करू शकतो प्रियानो. हालेलुया. आम्ही बघतो की जसं मोशे आणि अहरोनाने काठीचा साप केला, तसंच प्रियानो आम्ही बघतो की ह्या जादूगारांनी सुद्धा तसाच प्रकार केला. म्हणजे ते देखील चिन्ह चमत्कार काय करू शकतात? करू शकतात, हे की नाही, त्यांच्या जादूगाराच्या शक्तीने. पुढे ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, त्यांनीही आपापल्या काठ्याखाली टाकीताच त्याचे साप झाले, पण अहरोनाच्या काठीने त्याच्या काठ्या गिळून टाकल्या. हालेलुया. म्हणजे सामर्थ्य कोणामध्ये आहे? देवाच्या लोकांमध्ये, हे की नाही. आम्ही बघतो की सैतान पण प्रियानो चिन्ह चमत्कार करतो. आम्ही बघतो की ज्या प्रकारे पुढे पण आम्ही बघतो ज्या प्रकारे प्रियानो मोशेने आणि अहरोनाने ज्या प्रकारे रक्ताची पिढा आणली प्रियानो, आणि आम्ही बघतो की त्यांनी प्रियानो नील नदीवर ज्यावेळेस ती काठी मारली प्रियानो, नील नदीमध्ये रक्त झालं. तसंच प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो वचन 20 मध्ये, तोच अध्याय वचन 20 7:20. तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे केले. त्यांनी काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष पाण्यावर मारिली, तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त बनले. ओके, या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. त्यांनी काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकाच्या समक्ष पाण्यावर मारिली, तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त बनले. नदीतले मासे मेले, तिला घास सुटली आणि मिस्री लोकास नदीतले पाणी पिववेना. सारा मिस्र देशात रक्तच रक्त झाले. तेव्हा मिस्राच्या जादूगारांनी आपल्या मंत्र तंत्राच्या योगे तसाच प्रकार केला. हालेलुया. जसं मोशेने अहरोनाने केलं तसंच ह्या जादूगारांनी केलं. आणि यांच्यातले मुख्य जादूगार कोण आहेत? जोरात सांगा. यानेस आणि याम्ब्रेस. समजलं? आणखी प्रियानो आम्ही बघतो की पुढे देखील प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो की त्यांनी देखील प्रियानो बेड ज्या प्रकारे मोशेने आणि अहरोनाने बेडकाची पिढा आणली प्रियानो, तसंच प्रियानो ह्या लोकांनी सुद्धा केलं. वचन 7 अध्याय 7 आणि वचन 8 7 मध्ये बघा. 7 निर्गम 8 आणि 7.
तेव्हा जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसेच केले. त्याने मिसर देशावर बेडूक आणले. हालेलुया. आम्ही बघतो की ही सुद्धा पिढा त्यांनी आणली आहे की नाही, बरोबरी करण्याचा प्रयत्न करते. मोशेनी अहरोनाने जे केलं प्राणो, हे जादूगार देखील प्राणो तसेच चमत्कार करत आहे. मग कधी कधी प्राणो आम्हाला वाटतं की ह्या गोष्टीमध्ये पण काहीतरी शक्ती आहे. सो प्राणो मी बघतो की सैतान देखील प्रयत्न करतो प्राणो बरोबरी करण्याचा. पुढे पण प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्राणो उवाची पिढामध्ये आम्ही बघतो की तसंच प्राणो करण्याचा प्रयत्न ह्या जादूगाराने देखील केला. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो, अध्याय 8 आणि 18. उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते साधेना. आम्ही बघतो की काही ठिकाणापर्यंत प्राणो त्यांनी तो प्रयत्न केला. हालेलुया. जसं मोशेने केलं, अहरोनाने केलं, तसंच या जादूगाराने केलं. परंतु ज्यावेळेस आम्ही बघतो की उवाची पिढा ज्यावेळेस आली, वचन 18 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की उवा उत्पन्न करण्यासाठी जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसे करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे सैतान देखील प्राणो आम्हाला फसवण्यासाठी, भुलवण्यासाठी किंवा आम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की माझ्यामध्ये पण काय आहे, चमत्कार करण्याचं सामर्थ्य आहे. मी सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो. देवाचे लोक जे करू शकतात त्या गोष्टी मी सुद्धा करू शकतो. मी सुद्धा चिन्ह, चमत्कार, भविष्यवाण्या अनेक गोष्टी करू शकतो. प्राणो सैतान देखील प्राणो अशाच प्रकारे आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो प्राणो. मग कधी कधी काही लोक प्राणो या गोष्टीवर विश्वास ठेवतात प्राणो, आणि ते प्रभूपासून काय होतात, बहकून जातात. आणि पुढे प्राणो ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, वचन 19 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा जादूगार फारोस म्हणाले. कोण म्हणाले? कोण म्हणतं या ठिकाणी? हे जादूगार कबूल करत आहे प्राणो परमेश्वराच्या सामर्थ्याला. हालेलुया. प्राणो मी बघतो की काही ठिकाणामध्ये त्यांनी प्रयत्न केला परमेश्वराची बरोबरी करण्याचा, मोशेची आणि अहरोनाची बरोबरी करण्याचा. परंतु प्राणो ज्या वेळेस आम्ही बघतो की त्यांना उवा उत्पन्न करता आल्या नाही, ते त्यांना साधता आलं नाही, त्यानंतर प्राणो त्यांनी स्वतः कबूल केलं. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा जादूगार फारोस म्हणाले, यात देवाचा हात आहे. हालेलुया. सुप्रबळ कोण ठरलं प्राण? परमेश्वर आणि परमेश्वराचे लोक. माझे प्राणो सैतान पण काही गोष्टीपर्यंत प्राणो तो आमच्या सोबत अनेक प्रकारे चिन्ह, चमत्कार, अनेक गोष्टी करू शकतो प्राणो. परंतु प्राणो क्वचितच एक ठिकाणापर्यंतच तो त्याचं काम करू शकतो प्राणो. परंतु परमेश्वर सामर्थ्यशाली आहे प्राणो. ह्या स्वतः जादूगाराने आपल्या मुखाने कबूल केलं की हे आता आम्हाला करता येत नाही, आमची शक्ती फक्त इथपर्यंतच आहे. आम्ही परमेश्वराची बरोबरी करू शकत नाही, आम्ही परमेश्वराच्या सामर्थ्याची बरोबरी करू शकत नाही. या ठिकाणी प्राणो ह्या यानेस आणि याम्ब्रेसने मी बघतो की प्राणो माघार घेतलेली आहे. त्यांनी कबूल केलेलं आहे की आम्ही फक्त इथपर्यंतच करू शकतो, यापुढे काम करणारा फक्त परमेश्वर आहे आणि हे करण्यामध्ये देवाचा हात आहे. देवाच्या सामर्थ्यांना त्याने कबूल केलं प्राणो. हालेलुया. सो प्राणो आम्ही बघतो की अनेक प्रकारे असंच प्राणो आजच्याही काळामध्ये आम्ही बघतो की वेगवेगळ्या चिन्ह चमत्काराच्या द्वारे देखील प्राणो लोकांना फसवलं जातं प्राणो, लोकांना प्राणो भ्रमित केलं जातं. आणि प्रियानो आम्ही बघतो की अनेक लोक याकडे ओढ होतात. ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे 2 तिमोथेयुस याचा 3 अध्याय वचन 8 मध्ये की यानेस व आंब्रेस यांनी जसे मोशेला अडविले तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक भ्रष्ट बुद्धी बनलेले व विश्वास संबंधाने पसंतीस न उतरलेले असे आहेत. तरी हे अधिक सरसावणार नाहीत, कारण जसे ह्यांचे मूर्खपण उघड झाले तसे यांचेही सर्वांना उघड होईल. सो प्राणो मी बघतो की शेवटच्या काळामध्ये अशा घटना घडतील. अनेक प्रकारे प्राणो देवाच्या लोकांना सुद्धा विरोध होईल. देवाच्या लोकांना प्राणो मी बघतो की बरोबरी करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जातील आणि त्यामुळे कित्येक जण प्राणो मी बघतो की माघार घेतील, त्या गोष्टीकडे ओढवल्या जातील. परंतु ज्याच्याकडे वचन आहे, ज्याच्याकडे सत्य आहे प्राणो, तो कधीच प्रभूपासून भरकटणार नाही. हालेलुया. सो प्राणो मी बघतो की शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे, कठीण दिवस येणार आहे, ते तुम्ही समजून घ्या. लोक स्वार्थी, धनलोभी, गर्विष्ठ, उपकार न मानणारी,
परमेश्वराच्या कामाला अडवणारी असे अनेक लोक प्रियानो आम्ही बघतो की या शेवटच्या काळामध्ये उठणार आहे. आणि या सर्व पासून प्रियानो आम्हाला सावध राहायचं आहे. आणि आम्ही सावध कधी राहू? ज्यावेळेस देवाचं वचन आम्हाला माहीत असेल तेव्हाच. हालेलुया. आणखी प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं 2 पेत्रियाचा 3 अध्याय वचन 3 आणि 4. ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि याचा 3 अध्याय वचन 3. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करून येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसे चालू आहे. कारण ते हे बुद्धीस परस्पर विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. त्याच्या योगे तेव्हाचा जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच्या शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत. म्हणून न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांचा नाशांचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहे. ओके. आणखी प्रियानो ज्या गोष्टी आम्ही बघतो की शेवटच्या काही घडणार आहे त्याबद्दल प्रियानो हे वचन सांगत आहे की प्रथम हे ध्यानात ठेवा. आम्हाला काय करायचं आहे? ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे, समजून घ्यायच्या आहे प्रियानो. आणि वचन आम्हाला सांगतं की प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्या वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील. कधी म्हणतील? शेवटच्या दिवसात. आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस नोहा आपलं तारू बनवत होता त्यावेळेस अनेक लोक काय करत होते? त्याची थट्टा कर. अरे कुठे पाऊस आहे? कधी पडणार आहे? खरंच प्रभू पाण्याने नाश करणार आहे का? अजून तर पाऊस पडलेला नाही, एक थेंब पण पडलेला नाही. आणि तू म्हणतोस की 40 दिवस 40 रात्र प्रभू पाऊस पाडणार आहे, संपूर्ण जगाचा नाश करणार आहे. प्रियानो मी बघतो की अनेक लोकांनी प्रियानो नोहाची थट्टा केली. त्या काळात लोक लग्न करून देत होते, करून घेत होते, घरं बांधत होते. प्रियानो कोणीही नोहाच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते. आणि म्हणून आम्ही बघतो की पाण्याने त्यांचा काय झाला? नाश झाला. अशाच प्रकारे प्रियानो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटच्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? अनेक लोक प्रियानो आपल्याला पण सांगतात की तुम्ही सांगता किंवा बायबलच्या भविष्यवाण्या सांगतात की प्रभू लवकर येणार आहे, प्रभूचं आगमन लवकर होणार आहे. मग प्रभू अजून का आला नाही? हालेलुया. आलाय असा अनुभव कधी तुम्हाला विचारले कोणी की प्रभूचं आगमन अजून का झालं नाही? तुम्ही तर म्हणता प्रभू येणार आहे, प्रभूचं द्वितीय आगमन होणार आहे. बायबलच्या भविष्यवाण्या सांगतात की प्रभू येणार आहे. मग प्रभू आजपर्यंत का आलेला नाही? इतक्या पिढ्या गेल्या तरी अजून प्रभू का आलेला नाही? प्रियानो ज्या प्रकारे नोहाची ही थट्टा करायची प्रियानो अशाच प्रकारची थट्टा करणारे लोक शेवटच्या काळी उठतील. आणि प्रियानो ते देखील या प्रकारे आमची ही थट्टा करतील की प्रभू अजून का आलेला नाही? तुमचा येशू ख्रिस्ताचं आगमन अजून का झालेलं नाही? ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिले की त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? हालेलुया. असे कित्येक लोक आहे की प्रियानो अशा प्रकारे प्रश्न विचारतात की प्रभू अजून का आला नाही? तुम्ही तर म्हणता, तुम्ही तर सांगता की प्रभू येणार आहे, लवकर येणार आहे, त्याने आपला पाय उचलला आहे येण्यासाठी, मग तो अजून का आलेला नाही? आणखी प्रियानो पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, कारण वाडवडिलाचे निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. कारण ते हे बुद्धी पुरस्सर विसरतात की पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे. प्रियानो प्रभू आणखी थांबलेला आहे. कारण प्रियानो अनेक लोक प्रभूकडे अजून आलेले नाही. प्रत्येक गुडघा प्रभूच्या नावाने अजून टेकलेला नाही. म्हणून प्रियानो प्रभू येण्यासाठी विलंब करत आहे. कारण त्याची इच्छा आहे की माझ्या लोकांनी माझ्याकडे यावं. अनेक आमचेही नातेवाईक असले, आमचे प्रियजन असतील प्रियानो, जे अजून प्रभूला ओळखलेलं नाही, त्यांनी आतापर्यंत प्रियानो उद्धार प्राप्त केलेला नाही. असे अनेक लोक आहे की प्रियानो प्रभूचं वचन त्यांच्यापर्यंत गेलं नाही. असे कित्येक ग्रामीण भाग आहे प्रियानो त्या ठिकाणापर्यंत सुवार्ता गेलेली नाही.
प्राणो अनेक कधी कधी वेगवेगळ्या प्रकारचे फोन येतात प्राणो वेगवेगळ्या ठिकाणाहून. ते सांगतात की सिस्टर इकडे चर्च नाही, इथं आम्हाला प्रार्थना मिळत नाही, इथं आम्हाला सभा मिळत नाही, इथं देवाचं वचन नाही, आम्हाला शिकवण्यासाठी पास्टर नाही. सो प्राणो अशा अनेक ठिकाणं आहे प्राणो की जिथपर्यंत प्राणो मी बघतो की देवाचं वचन अजून गेलेलं नाही प्राणो. कित्येक बहिणी प्राणो आम्ही बघतो की आमच्या जवळ येऊन त्या रडतात की सिस्टर आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी आम्हाला प्रार्थना मिळत नाही, आम्हाला सहभागिता मिळत नाही, आम्हाला वचन मिळत नाही. कधीतरी पास्टर महिन्यातून एखाद्या वेळेस येतात आणि ते प्रार्थना घेतात. हालेलुया. मग तुम्ही धन्यवादित आहात प्राणो की देवाचं वचन तुम्हाला मिळत आहे. हालेलुया. माझे प्राणो अनेक ठिकाणी काही बहिणी ग्रामीण भागातून पण येतात प्राणो. ते सांगतात की सिस्टर आम्हाला महिना 2-2 महिने प्रभू भोजन मिळत नाही, आम्हाला वचन मिळत नाही, आम्ही तरसून जातो देवाचं वचन ऐकण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, सहभागितेसाठी, परंतु आम्हाला मिळत नाही. काही जण सांगतात की प्रभूचं नावच अजून आमच्या गावामध्ये माहिती नाही. तर प्राणो अनेक लोक प्रभूकडे येण्यासाठी प्राणो अजून प्राणो त्यांना वेळ आहे, त्यांच्यापर्यंत सुवार्ता जाण्यासाठी प्राणो वेळ आहे. म्हणून प्राणो आम्ही बघतो की प्रभू थांबलेला आहे. जर विचार करा प्राणो प्रभू जर आज आला तर ज्यांनी आतापर्यंत स्वीकार केला नाही त्यांचं काय होईल? आमचे नातेवाईक असतील प्राणो, आमचे भाऊ बहीण असतील, आमचे प्रियजन असतील, आमच्या परिवारातले लोक असतील, आमचे शेजारी असतील प्राणो. हालेलुया. सो प्रभू थांबलेला आहे प्राणो, तो थांबलेला आहे प्राणो यासाठी की त्याच्या लोकांनी त्याच्याकडे यावं, त्यांना उद्धार मिळावा. हालेलुया. सो प्राणो आम्ही बघतो की शेवटच्या काही असे लोक येतील की ते थट्टा करतील आणि म्हणतील की तुमचा प्रभू अजून का आलेला नाही. सो हे शेवटच्या युगाचं चिन्ह आहे प्राणो. कधी कधी ह्या गोष्टीचा आम्हाला पण त्रास होईल, परंतु प्राणो आम्हाला माहिती की आमचा प्रभू का थांबलेला आहे. प्रभू निश्चित येणार आहे प्राणो, त्याचं द्वितीय आगमन निश्चित होणार आहे. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की आकाश पृथ्वी नाही तशी होतील, परंतु माझी वचन नाही तशी होणारच नाही. प्राणो प्रभू येणार आहे, फक्त तो थांबलेला आहे आमच्या लोकांसाठी, आमच्या प्रियजनांसाठी प्राणो. हालेलुया. म्हणून प्राणो अशा लोकांवर आम्हाला मुळीच विश्वास करायचा नाही प्राणो. त्यांनी किती जरी आमची निंदा केली, किती जरी आमची थट्टा केली, तरी आम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कारण आम्हाला माहिती की प्रभूचं वचन हे सत्य ठरणारं वचन आहे, प्रभूचं वचन हे पूर्ण होणारं वचन आहे. म्हणून प्राणो तुमची थट्टा करू द्या किंवा अशा प्रकारचं तुम्हाला बोलू द्या, तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही प्राणो. आम्हाला लक्ष याकडे द्यायचं आहे की कशा प्रकारे देवाच्या राज्यामध्ये अनेक आत्मे येतील प्राणो, याकडे आम्हाला लक्ष द्यायचे. आणखी प्राणो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं 1 योहानाचा 2 अध्याय वचन 18, मुलांनो ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहे. ह्यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. हालेलुया. प्राणो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, वचन आम्हाला सांगतं की मुलांनो ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार आहे. हालेलुया. कोण येणार आहे? जोरात सांगा. प्राणो काही दिवसापूर्वी परमेश्वराने एक दृष्टांत मला दाखवला होता आणि त्या दृष्टांतामध्ये मी प्राणो अँटिक्राइस्टला बघितलं होतं की तो कसा असणार आहे. आणि प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे देवाचं वचन या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे की ही शेवटची घटका आहे, हा शेवटचा समय आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार आहे. ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलं की मुलांनो ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार आहे असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहे. ह्यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते, ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे. तुम्हाला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हाला लिहिले आहे असे नाही, तुम्हाला ते कळते म्हणून, आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही म्हणून लिहिले आहे. येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय लबाड कोण आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्त विरोधी आहे. हालेलुया.
देवाचं वचन सांगतं प्रियानो की ह्या शेवटच्या घटकेमध्ये, शेवटच्या काळामध्ये ख्रिस्त विरोधक उठणार आहे. हालेलुया. आणि मग तुम्ही त्याची ओळख कशी करणार? तुम्हाला कसं समजेल की तो ख्रिस्त विरोधक आहे? जो ख्रिस्ताला नाकारतो, आणखी जो पित्याला व पुत्राला नाकारतो. हालेलुया. जो तुम्हाला ओळखता आलं पाहिजे प्रियानो. ह्या सगळ्या घटना आपल्या सोबत घडणार आहे. आणि आम्ही बघतो की अनेक पुष्कळ जे अँटी क्राइस्ट आहे किंवा जे ख्रिस्त विरोधक आहे प्रियानो, ते उठलेले आहे आणि ते आपल्या मधूनच उठणार आहे. हालेलुया. आम्हाला ओळखता आलं पाहिजे प्रियानो. जो पुत्राला, जो पित्याला नाकारतो तो कोण आहे? कोण आहे? जर तुम्हाला विचारलं कोणी की ख्रिस्त विरोधक म्हणजे काय किंवा ख्रिस्त विरोधक कोण आहे, तुम्हाला सांगता आलं पाहिजे, आहे की नाही? ख्रिस्त विरोधक कोणाला म्हणतात? जो पित्याला आणि पुत्राला नाकारतो तो कोण आहे? ख्रिस्त विरोधक. आणि हा ख्रिस्त विरोधक कधी उठणार आहे? शेवटच्या घटकेला. सुप्रियानो, ही चिन्ह आहे, शेवटच्या काळाची ही चिन्ह आहे. थट्टेखोर लोक उठणार आहे, अडचणीचा काळ येणार आहे, भयंकर काळ येणार आहे. आणि आम्ही बघतो की ख्रिस्त विरोधक उठणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हालेलुया. आणखी प्राणो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, मत्ती याचा 24वा अध्याय 24 आणि वचन 6. तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढायांच्या आवाया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. या ठिकाणी प्राणो, ज्या प्रकारे आम्ही बघतो की शेवटच्या काळासंबंधी शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्राणो काही चिन्ह मागितलं. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 3 मध्ये, तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याचकडे एकांती येऊन म्हणाले, ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय? समाप्ती म्हणजेच शेवट, शेवटाचं चिन्ह काय? सो प्राणो, हे सगळे शेवटच्या काळातले चिन्ह आहे. प्राणो, अडचणीचा काळ येईल, त्याबरोबर थट्टेखोर लोक उठतील, ख्रिस्त विरोधक उठतील. आणि त्यानंतर प्राणो, आणखी प्राणो, या वचनामध्ये प्राणो अनेक चिन्ह जे शेवटच्या काळासंबंधी, युगाच्या काळाच्या संबंधी जे दिलेले आहे ते या प्रकारचे आहे. ज्या प्रकारे मला सांगतं की समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हा सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा. आणि सावध आम्ही फक्त देवाच्या वचनाच्या द्वारेच होऊ शकतो. जर विचार करा, तुम्ही ह्या ठिकाणी आले नसते तर हे वचन तुम्हाला मिळाले असते का? हे वचन तुम्हाला माहीत झाले असते का? सप्रानो, देवाचं वचन आम्हाला सावध करत आहे शेवटच्या दिवसासाठी. आणि त्या चिन्हांना तो आम्हाला प्रगट करत आहे की ह्या चिन्हावरून आम्ही ओळखावं की युगाची समाप्तीच्या वेळेस कुठल्या गोष्टी घडणार आहे, काय काय होणार आहे. आणि आम्ही बघतो की याद्वारे प्रभू आम्हाला सावध करत आहे, आम्हाला जागरूक करत आहे. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. हालेलुया. सो अनेक जण तुम्हाला फसवतील प्राण, परंतु सत्य वचन जर तुमच्याकडे आहे तर तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे वचन आहे प्राणो, कितीही भ्रमित करणाऱ्या गोष्टी तुमच्या पुढे येऊ द्या, तुम्हाला लगेच लक्षात येईल प्राणो की ह्या गोष्टी चुकीच्या आहे, हे देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. प्राणो, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी जरी तुम्हाला सांगितल्या, अनेक प्रकारचं ज्ञान जरी दिलं आणि ते जर खोटं असेल तर प्राणो तुम्हाला ते लगेच समजून येईल ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्याकडे असेल तेव्हा. हालेलुया. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील. प्राणो, अनेक असेही लोक आहे प्राणो जे ख्रिस्ताची सेवा करणारे म्हणून येतात आणि वेगवेगळ्या गोष्टी ते शिकवतात प्राणो. हालेलुया. सो आम्हाला ओळखता आलं पाहिजे प्राणो, तो व्यक्ती कोण आहे, कसा आहे, त्याचं शिक्षण काय आहे, ह्या गोष्टी आम्हाला ओळखता आल्या पाहिजे. आणि ज्या वेळेस प्राणो वचन आमच्याकडे असेल त्याच वेळेस आम्हाला त्या व्यक्तीची खरी ओळख होऊ शकते. जर तुमच्याकडे वचन नसेल प्राणो
तर कोणीही वचन घेऊन चुकीच्या गोष्टी तुम्हाला सांगेल, चुकीच्या वचनाचा अर्थ तुम्हाला सांगेल आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवाल. प्रभूच्या नावाने येणारा प्रत्येकच हा प्रभूचा सेवक आहे असं नाही. प्रियानो, असे अनेक अनुभव सेवकाईमध्ये आम्हाला अनेक जण सांगतात प्रियानो, की ते अनेक वेगवेगळ्या कारणाने फसवले गेलेले. प्रियानो, अनेक जणांना प्रियानो मी सेवक आहे असं म्हणून कित्येकांना त्यांनी फसवलेलं आहे. प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहे प्रियानो, कारण देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं प्रियानो, की कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढायाच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. कारण अजून पण आम्ही लढायाबद्दल ऐकत आहोत. कुठल्या लढाईबद्दल? इस्रायल आणि पॅलेस्टाईन, गाझा, आहे की नाही? ऐकताय का नाही? ऐकताय ना तुम्ही न्यूजवर? सो प्रियानो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिले की तुम्ही लढायाविषयी ऐकाल. ऐकतोय की नाही? देवाचं वचन पूर्ण होतंय की नाही? होतंय का नाही? होत आहे, बरोबर आहे. ऐकतोय आम्ही, प्रत्येक जण न्यूजवर ऐकतोय प्रियानो. ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिले की तुम्ही लढायाविषयी ऐकाल व लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. एक दोन लढायाबद्दल ऐकलं म्हणजे शेवट होईल असं नाही. अनेक गोष्टी घडणार आहे. आणखी पुढे वचनात लिहिले, कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. हे प्रभूच्या येण्याचं चिन्ह आहे, शेवटच्या काळाचं चिन्ह आहे. राष्ट्रावर राष्ट्र उठणार आहे, राज्यावर राज्य उठेल, जागोजागी दुष्काळ आणि भूकंप होतील. हालेलुया. आणखी पुढे लिहिलेले, पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत, तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेश उठतील व अनेकास फसवतील आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. हालेलुया. ह्या सगळ्या घटना घडणार आहे. बायबलचं एक खाना मात्रा सुद्धा रद्द होणार आहे. ज्या ज्या गोष्टी वचनामध्ये लिहिलेल्या आहे ती प्रत्येक गोष्टीची पूर्तता होणार आहे आणि ते होत आहे प्रियानो. हालेलुया. सो ह्या सगळ्या गोष्टी घडत येणार आहे आणि हे प्रभूच्या येण्याचे चिन्ह आहे, हे शेवटच्या काळाचे चिन्ह आहे. यावरून आम्ही ओळखू शकतो की प्रभूचं येणं अतिशय निकट झालेलं आहे. प्रभू येण्यासाठी तयार आहे, त्याने आपला पाय उचललेला आहे आणि तो खूप लवकर येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरून प्रियानो आम्हाला समजून घ्यायचं आहे की शेवटचा काळ जो असणार आहे तो फार कठीण असणार आहे. अनेक जण धरून देतील, प्रभूच्या नावामुळे त्यांना जीवे मारले जाईल, अनेकांना त्रास दिला जाईल प्रियानो, आणि अनेक जण प्रभूच्या संबंधी अडखळतील. आम्ही बघतो की अनेक जण प्रियानो समस्या निराशा आले की प्रियानो घरात विरोध झाला की ते पुन्हा मागे वळतात प्रियानो, ते प्रभूला सोडून देतात प्रियानो. काहीतरी थोडस जरी त्यांना त्रास झाला प्रियानो घरातून कुटुंबातून प्रियानो तर ते लगेच मागे ओढतात. काही जणांनी प्रियानो या ठिकाणातून बायबल नेले सुद्धा वापस आणून दिले प्रियानो. विचार करा प्रियानो, असं 2-3 जणांच्या सोबत झालं प्रियानो की त्यांनी बायबल ते घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की नाही आता आम्ही हे करू शकत नाही, आम्ही ज्या जुन्या गोष्टी आहेत आमच्या आम्ही त्याच करणार. विचार करा प्रियानो, ज्यावेळेस हे बायबल परत दिलं गेलं असेल आमच्या हातामध्ये, अक्षरशः प्रियानो त्या बहिणीसाठी मी रडले की प्रभू यांनी तुला नाकारलेले हे बायबल देऊन तुझा नाकार केलेला आहे. प्रियानो मी पूर्ण 1 दिवस रडत होते. मला इतकं भयानक त्रास झाला प्रियानो की त्यांनी माझ्या समोर बायबल आणून सांगितलं की सिस्टर हे नकोय आम्हाला, आम्ही ज्या मागच्या गोष्टीत आहोत आमच्या गोष्टीमध्ये आहोत त्याच आम्ही करणार आहे, आम्हाला बायबल नकोय, आम्हाला परमेश्वर नकोय. हालेलुया. सो प्रियानो थोडासा जरी त्रास झाला प्रियानो तर ते प्रभूला सोडून देतात.
ते टिकून राहू शकत नाही. हालेलुया. जे टिकून राहणार नाही त्यांना मुळीच तारण नाही प्राणो, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहणार, प्रत्येक परिस्थितीमध्ये टिकून राहणार आहे प्राणो, त्याच व्यक्ती तारल्या जाणार आहे. हालेलुया. म्हणून कितीही काही गोष्टी तुमच्या सोबत घडू द्या प्राणो, तुमचा द्वेष होईल, तुमचा छळ होईल, तुम्हाला त्रास दिला जाईल, तुम्हाला विरोध होईल, परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे प्राणो, शेवटपर्यंत टिकायचं आहे, तरच आम्ही तारले जाणार आहोत. जर आम्ही अर्धवट राहिलो प्राणो, अर्ध्यातून आम्ही जर मागे गेलो तर आमचा मुळीच तारण नाही प्राणो, काही उपयोग नाही आम्ही ख्रिस्ताला स्वीकारून प्राणो. म्हणून प्राणो, ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं की पण जो शेवटपर्यंत टिकून राहतो त्याचंच काय होणार आहे, तारण होणार. तुम्ही राहाल. जर देवाचं वचन तुमचं मार्गदर्शन करत आहे तर निश्चित तुम्ही प्रभूमध्ये टिकून राहाल प्राणो. हालेलुया. आणखी प्राणो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं मत्ती याचा 13वा अध्याय आणि 49 वचन. तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. पुढे. आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तसे युगाच्या समाप्तीस होईल. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्राणो, ठेव, मोती आणि जाळे याचा दृष्टांत जो प्रभूने दिला प्राणो, तो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन 48 मध्ये, ते भरल्यावर माणसाने ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. या ठिकाणी प्राणो एक दाखला दिला होता प्रभू येशू ख्रिस्ताने. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 45 मध्ये, आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला अतिमूल्यवान मोती आढळले, मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले, ते विकत घेतले. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात तसे आहे. आम्ही बघतो की प्राणो, ज्या प्रकारे मासेमारी करणारे जे लोक आहे प्राणो, ज्यावेळेस ते मासे पकडण्यासाठी जाळी फेकतात प्राणो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पदार्थ, जसं कधी कधी गोटे वगैरे किंवा इतरही प्राणी त्याच्यामध्ये अडकतात. आणि आम्ही बघतो की ते जे मासेमारी करणारे असतात प्राणो, ते काय करतात, यांना वेगवेगळं करतात, है की नाही. कधी कधी शिंपले वगैरे पण येतात, खूप काही गोष्टी त्या जाळ्यामध्ये सापडतात. आणि ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे, ते भरल्यावर माणसाने ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल. म्हणजे युगाच्या समाप्तीला काय होईल, वचन आम्हाला सांगतं की देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. हालेलुया. क्लासिफिकेशन आहे की नाही, डिवाइड करतील, वेगवेगळं करतील. नीतिमान एकाकड आणि दुष्ट एकाकड. दुष्टामधून, या जगातून, या दुष्ट लोकातून प्रभू जे नीतिमान आहे, जे त्याचे निवडलेले आहे प्राणो, जे धार्मिक लोक आहे, प्रभू त्यांना त्याच्या स्वर्गीय दूतांना पाठवून काय करणार आहे, वेगळं करणार आहे, एका भांड्यामध्ये साठवणार आहे. हालेलुया. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. हालेलुया. प्रभू काय करणार आहे, विभाजन करणार आहे, वेगळं करणार आहे. प्रभू दुष्टापासून जे नीतिमान आहे त्यांना काय करणार आहे, वेगळं करणार आहे, निवड्यासाठी. आणखी प्राणो पुढे आम्हाला पाहायला मिळतं, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. हालेलुया. 2 भागामध्ये विभाजन करणार, एक नीतिमान आणि दुष्ट. आपण कुठे असणार आहोत, आपण कोणत्या भागामध्ये असणार आहोत? किती जणांना विश्वास आहे? जर तुमचा विश्वास आहे तर निश्चित तो प्रभू तुमच्या विश्वासानुसार तुमच्या जीवनात करू प्रार्थना. परंतु हे इतकं साधं किंवा इतकं सोपं नाही, इतकं सरळ नाही. कारण सुरुवातीलाच मी सांगितलं की शेवटच्या दिवसात अडचणीचा काळ येणार आहे, कठीण काळ येणार आहे. इतकं सोपं आहे का प्राणो नीतिमानामध्ये सहभागी होणं?
हालेलुया. त्याच्यासाठी खूप काही आम्हाला सहन करावं लागणार आहे, खूप गोष्टीमध्ये टिकून राहावं लागणार आहे, खूप धीर धरावं लागणार आहे, खूप काही गोष्टी सहन कराव्या लागणार आहे. तेव्हा आम्हाला नीतिमानामध्ये भाग मिळेल. इतकं सोपं नाही प्रियांनो, नीतिमान लोकांसोबत भाग मिळणं इतकं सोपं नाही. या गोष्टी मिळवण्यासाठी कित्येकाने आपला प्राण दिला प्रियांनो. हालेलुया. जीवाची पर्वा केली नाही प्रियांनो प्रभूसाठी. सर्वस्व सोडलं प्रियांनो, आपला देश सोडला, आपले लेकरं सोडलं, आपले कुटुंब सोडलं, सर्व काही सोडलं प्रियांनो ह्या नीतिमान लोकांसोबत भाग मिळण्यासाठी. हालेलुया. कित्येकाने आपला प्राण दिला प्रियांनो की आम्हाला या नीतिमान लोकांसोबत भाग मिळावा. सो प्रियांनो, जर आम्हाला वाटत असेल की मला पण या नीतिमान लोकांमध्ये प्रभूने ठेवावं, तर प्रियांनो मला शेवटपर्यंत टिकायचं आहे. मग होईल तितक्या हाल अपेष्टा सहन करण्यासाठी आम्हाला तयार राहायचं आहे. आम्हाला खूप सोपं वाटतं, खूप चांगलं वाटतं की मला देवाने नीतिमान लोकांसोबत ठेवावं, धार्मिक लोकांसोबत मला प्रभूने ठेवावं. परंतु धार्मिक लोकांचं जीवन इतकं साधं सरळ आहे का प्रियांनो? वाटतं तितकं सोपं आहे का? सगळ्यांना वाटतं की माझं चांगलं व्हावं, मला धार्मिक लोकांमध्ये राहावं, भाग मिळावा. परंतु तुम्ही जर देवाच्या लोकांचे किंवा शिष्यांचे जीवन जर तुम्ही बघितलं प्रियांनो, तर तुमच्या लक्षात येईल प्रियांनो ते किती भयंकर भयंकर त्रासातून आले आहे की नाही. ज्यावेळेस आपण शिष्यांचं रहस्य बघितलं प्रियांनो, त्यावेळेस आपण बघितलं प्रियांनो की हा प्रेषितांना कशा प्रकारचं मरण आलं. साधा आहे का प्रियांनो नीतिमान होणं? या नीतिमान लोकांमध्ये भाग मिळवणं साधारण नाही. त्याच्यासाठी होईल तितका आम्हाला प्रयत्न करायचा आहे, शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. त्याच वेळेस प्रियांनो आम्हाला नीतिमान लोकांसोबत भाग मिळणार आहे. हालेलुया. सो आम्ही बघतो की शेवटच्या काळामध्ये तसे युगाच्या समाप्तीस होईल, देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. जे दुष्ट आहे त्यांना कुठे टाकण्यात येणार आहे? अग्नीच्या भट्टीत, ज्या ठिकाणी रडणं आणि दात खाणं आहे. आणखी प्रियांनो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, 1 कोरिंथ्याचा 15वा अध्याय वचन 52. क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. ओके, शेवटचा करणा. हालेलुया. सो प्रियांनो आम्ही बघणार आहोत की इतक्या काही गोष्टी आहे प्रियांनो जे शेवटच्या काळासंबंधी दिलेले आहे. आणि आम्ही बघतो की प्रियांनो ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे की शेवटचा करणा वाजेल. पुन्हा वाचा ते. क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. ओके, या वचनामध्ये लिहिले की क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल. शेवटचा करणा. शेवटच्या करण्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं का शेवटचा करणा कोणता आहे? नाही ना. आम्ही बघतो प्रियांनो एक देवाचे सेवक सांगतात की हा शेवटचा करणा जो आहे, आम्ही बघतो की ज्यावेळेस इझाकाचं अर्पण झालं होतं, मला वाटतं सांगितलं मी तुम्हाला आहे की नाही, त्यावेळेस जो येडका होता त्याचे जे शिंग होते त्यातलं एक शिंग अगोदर वाजवलं गेलं आणि हे शेवटचं शिंग आहे. हे शिंग प्रियांनो परमेश्वराने त्याच्याकडे ठेवलं होतं. आणि प्रियांनो आम्ही बघतो की शेवटी हा जो कर्ण आहे किंवा ही शिंग जी आहे प्रियांनो हे काय होणार आहे? ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगते की क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील. जे मेलेले आहे प्रियांनो ते कसे उठवले जातील? अविनाशी उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. जे प्रभू मध्ये मेलेले आहे त्यांना प्रभू काय करणार आहे? उठवणार आहे. हालेलुया. आणखी प्रियांनो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रगटीकरण याचा 15वा अध्याय वचन 1.
नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. त्या पिढा शेवटल्या होत्या, कारण त्याच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. ओके, या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं 7 वाट्या आणि पिढा. नंतर मी अत्यंत आश्चर्यकारक असे दुसरे एक चिन्ह स्वर्गात पाहिले. 7 पिढा घेतलेले 7 देवदूत दृष्टीस पडले. त्या पिढा शेवटल्या होत्या, कारण त्यांच्या योगे देवाचा क्रोध पूर्ण झाला. सो आम्ही बघतो की प्रियानो, ज्या 7 वाट्या आहे, ज्या प्रभूच्या क्रोधाच्या ज्या वाट्या आहे प्रियानो, त्या पृथ्वीवर ओतल्या जाणार आहे. आणि ह्या 7 वाट्या ह्या शेवटच्या पिढा, हालेलुया, कारण या वचनामध्ये लिहिले त्या पिढा शेवटल्या होत्या. सो प्रियानो, ह्या ज्या 7 वाट्या ओतल्या जाणार आहे, जर तुम्ही 16 अध्याय जर पूर्ण वाचला तर प्रियानो, त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल सविस्तर लिहिलेलं आहे की ही एक वाटी ज्यावेळेस ओतली जाणार आहे प्रियानो, कुठल्या कुठल्या गोष्टी घडणार आहे, ह्या सगळ्या प्रियानो यामध्ये लिहिलेलं आहे. कारण ज्या प्रकारे वचन 16 आणि 2 मध्ये आम्ही बघतो, तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली, तेव्हा त्या शापदाची खून धारण केलेले आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकास वाईट व घाणेरडे फोड आले. सो प्रियानो, आम्ही बघतो की शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये 7 वाट्या पृथ्वीवर ओतण्यात येणार आहे आणि त्या परमेश्वराच्या क्रोधाच्या त्या वाट्या असणार आहे. हालेलुया. आणि त्यानंतर प्रियानो, आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं प्रगटीकरणाचा 22वा अध्याय वचन 1 आणि 13. पूर्वीकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. आणखी एक वचन वाचू, प्रगटीकरणाचा 20वा अध्याय वचन 11. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. ओके, या वचनामध्ये प्रियानो, ह्या वचनाचं जर टायटल आम्ही बघितलं, सर्वसामान्य पुनरुत्थान व शेवटचा न्याय. सो आम्ही बघतो की शेवटच्या काळामध्ये ह्या सर्व घटना घडणार आहे. त्या 7 क्रोधाच्या वाट्या ओतल्या जाणार आहे आणि नंतर आम्ही बघतो की हे सर्व काही झाल्यानंतर काय होणार आहे, शेवटचा न्याय होणार आहे. ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिले, नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाशी पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली, तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावर मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले आणि ज्यांच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर ही दुसरे मरण होय. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. सो प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी घडणार आहे आणि आम्ही बघतो की प्रियानो, प्रभू ज्यावेळेस न्याय करण्यासाठी येणार आहे प्रियानो, आम्ही बघतो की नंतर एक मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. प्रियानो, प्रभू त्या राजासनावर बसून प्रियानो, प्रभू शेवटचा न्याय करणार आहे. प्रियानो, हालेलुया. हा शेवटचा न्याय असणार आहे. त्यानंतर प्रियानो, त्याचे लोक त्याच्या सोबत घेतले जाणार आहे आणि जे लोक प्रियानो, ज्या लोकांचं जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव नाही त्यांना अग्नीच्या आणि गंधकाच्या सरोवरात टाकल्या जाणार आहे. प्रियानो, कोणीच सुटणार नाही. आम्ही बघतो की जे समुद्रात मृत पावले ते देखील प्रियानो उठवले जाणार आहे. प्रत्येक जण प्रियानो, आम्ही बघतो की जे मृत झालेले आहे, जे जिवंत आहे, त्या प्रत्येकाचा न्याय प्रभू ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे करणार आहे. प्रियानो, आम्ही आमच्या जीवनभर जितकेही कृत्य केलेले आहे प्रियानो, ते प्रत्येक कृत्य परमेश्वराच्या वहीमध्ये नमूद आहे. कारण ज्या प्रकारे आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की त्यावेळी पुस्तके उघडली गेली. अनेक अशी पुस्तकं आहे प्रियानो ज्याच्यामध्ये आमचे कृत्य लिहून ठेवलेले आहे. आमचे दानधर्म असेल, आमची सेवकाई असेल,
आमच्या वाईट गोष्टी असतील प्राणो, सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही बघतो की प्रभूने त्याच्या वहीमध्ये नमूद केलेल्या आहे. आमची चांगली कृत्य असेल, जितकेही आम्ही चांगली कृत्य केले आहे ते सुद्धा प्रभूकडे नमूद आहे. जितकेही वाईट कृत्य केलेले आहे ते सुद्धा प्रभूच्या वहीत नमूद आहे. आम्ही बघतो की ह्या सगळ्या गोष्टीवरून प्रभू शेवटचा न्याय करणार आहे. कोणीच या न्यायापासून सुटणार नाही. परंतु प्राणू त्याच्या अगोदर ह्या सगळ्या घटना घडणार आहे. ज्या प्रकारे आम्ही बायबलमध्ये बघितलं प्राणू की शेवटच्या काळामध्ये कठीण दिवस येणार आहे. त्याचबरोबर शेवटच्या काळामध्ये वासनेने चालणारे लोक थट्टेखोर येऊन प्राणू थट्टा करणार आहे. त्यानंतर आम्ही बघतो की ख्रिस्त विरोधक उठणार आहे. त्यानंतर आम्ही बघतो की आम्ही वेगवेगळ्या लढायाबद्दल, वेगवेगळ्या प्राणो आम्ही बघतो की छळाबद्दल आम्ही ऐकणार आहोत. आणि प्राणो आम्ही बघतो की प्रभू येऊन नीतिमानाला त्याच्या स्वर्गीय दूताच्या द्वारे वेगळं करणार आहे. जे मृत पावलेले आहे प्राणो त्यांचं पुनरुत्थान होणार आहे, ते सुद्धा उठवल्या जाणार आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो शेवटच्या काळामध्ये त्या 7 वाट्या प्रभूच्या क्रोधाच्या ज्या वाट्या आहे प्राणो त्या ओतल्या जाणार आहे. ह्या शेवटच्या पिढ्या असणार आहे. आणि त्याच्यानंतर प्राणो आम्ही बघतो की शेवटचा न्याय होणार आहे. हालेलुया. सो प्राणो आम्हा प्रत्येक जण या स्टेपवर जाणार आहोत. ही शेवटची स्टेप आहे आमच्या जीवनाची. शेवटचा न्याय ही शेवटची स्टेप आहे. आणि यानंतर आम्ही बघतो प्राणो की न्याय होणार आहे. आम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी अनेक गोष्टीतून, आम्हाला वेगवेगळ्या गोष्टीतून, वेगवेगळ्या अनुभवातून आम्हाला जायचं आहे प्राणो. त्यानंतर आम्ही बघतो की न्याय होणार आहे. आणि त्या न्यायानुसार प्राणो आमची जागा ठरवली जाणार आहे की आम्हाला कुठे जागा मिळणार आहे, स्वर्गामध्ये किंवा त्या अग्नीच्या आणि गंधकाच्या सरोवरामध्ये. सो प्राणो आज परमेश्वराने ह्या गोष्टी आम्हाला प्रगट केलेल्या आहेत. प्राणो आम्ही त्या शेवटच्या दिवसासाठी, त्या शेवटच्या न्यायासाठी आम्ही तयार होऊया प्राणो. आमच्या जीवनामध्ये आम्ही चांगली कृत्य करूया प्राणो, ज्याच्याद्वारे प्राणो प्रभू आमचा न्याय करणार आहे. ज्याही वाईट गोष्टी असतील, वाईट कृत्य असतील प्राणो, ते आमच्या जीवनातून आम्ही काढून टाकूया प्राणो, कारण आमच्या कृत्याच्या द्वारेच आमचा न्याय होणार आहे. हालेलुया. आमच्या घरातल्या व्यक्तीने चांगले कृत्य केले म्हणून प्रभू त्याचं प्रतिफळ आम्हाला देईल असं नाही. हालेलुया. न्याय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक असणार आहे. हालेलुया. वडील चांगले आहे म्हणून प्रभू मुलाला वाचवेल का? नाही. मुलाने जे केलेलं आहे त्याच्यावरूनच प्राणो त्याचा न्याय होणार आहे. ज्याचा त्याचा न्याय वैयक्तिक न्याय आहे. आणि हा शेवटचा न्याय असणार आहे. प्रभू न्याय करणार आहे प्राणो. आमची प्रत्येक गोष्ट प्रभूच्या वहीमध्ये नमूद आहे. आम्ही ज्या ज्याही गोष्टी केलेल्या आहे प्राणो, प्रभूसाठी, त्याच्या सेवेसाठी, त्याच्या लोकांसाठी, त्याच्या मंदिरासाठी जेही आम्ही केलेलं आहे, जेही आम्ही प्राणो एक जरी पाऊल त्याच्या सेवेसाठी उचललेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी प्रभूच्या वहीमध्ये नमूद आहे. ज्या ज्या वेळेस प्राणो आम्ही जे जे कृत्य केले, प्रत्येक कृत्य परमेश्वरापुढे आहे. त्याच्यापासून कुठलीच गोष्ट लपलेली नाही. आणि प्राणो त्या कृत्यानुसार प्रभू आमचा न्याय करणार आहे. हालेलुया. सो आम्ही प्रत्येक जण या अनुभवाला घेणार आहोत प्राणो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा शेवटचा न्याय येणार आहे प्राणो. म्हणून आतापासून प्राणो मी तयार होऊया, कारण शेवटच्या समयामध्ये, शेवटच्या काळामध्ये प्रभू शेवटचा न्याय करणार आहे. हालेलुया. सो आम्ही तयार होऊया प्राणो. चांगल्या कृत्याच्या द्वारे आम्ही तयार होऊया. हालेलुया. या प्राणो आमचे नेत्र आम्ही बंद करूया प्राणो. आज त्या प्रभूला म्हणूया की प्रभू मला शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी तू मला सहायता कर प्रभू. कारण ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो शेवटपर्यंत टिकून राहतो त्याचंच तारण होईल. प्राणो मला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे.